नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता बघत आहोत UGC नेट सेट पेपर 1ची सिरीज. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि या चॅनलमधील आपण पेपर 1च्या संदर्भात केलेले व्हिडिओ जरूर बघा. या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. हा जो पेपर आहे हा सगळ्यांसाठीच आहे. कोणत्याही विद्याशाखेत आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणत्या विषयातून तुम्ही नेट सेट देणार असेल तरी हा पेपर एक सगळ्यांना कॉमन आहे. ह्या व्हिडिओमधून आपण दोन भागात हा व्हिडिओ आहे. पहिल्या भागामध्ये आपण ही संकल्पना समजून घेणार आहोत, पॉझिटिव्हिझम काय आहे, आणि मग त्याच्यावर आधारित 20 MCQचा आपण सराव करणार आहोत, जेणेकरून त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या मुद्द्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचा सुद्धा अंदाज आपल्याला येईल. तर आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. आधी बघूया की याचा अर्थ काय आहे. तर संशोधनातील पॉझिटिव्हिझम म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला प्रत्यक्षवाद किंवा वस्तुनिष्ठतावाद असं म्हणतात. हा एक असा शास्त्रीय दृष्टिकोन आहे की जो मानतो की वैज्ञानिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रयोगाद्वारेच आपल्याला खरे ज्ञान मिळवता येते. यामध्ये याची मुख्य संकल्पनेचे दोन भाग आपण बघू शकतो की हा तथ्यांवर विश्वास ठेवतो. म्हणजे आपल्याला जर संशोधन करायचं आहे तर संशोधनाच्या माध्यमातून ज्ञान मिळवायचं तर त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे. ज्या गोष्टीचं निरीक्षण करता येतं आणि जी गोष्ट प्रत्यक्षात दिसते त्यालाच आपण त्याच्यावरच संशोधन करू शकतो, असं हा प्रत्यक्षवाद किंवा वस्तुनिष्ठतावाद सांगतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय फील होतं, जसं स्वर्ग नरक आहे की नाही आहे, तर त्या संदर्भात हा प्रत्यक्षवाद असं सांगतो की जो जर दिसत असेल, जर तुम्ही दाखवू शकत असाल, सिद्ध करू शकत असाल तरच ते ज्ञान आहे किंवा तरच ती वस्तू अस्तित्वात आहे. हाच आधारित या प्रत्यक्षवादावर आधारितच हे संशोधन पद्धतीकडे हा अप्रोच आलेला आहे. नैसर्गिक शास्त्रांचे नियम ज्याप्रमाणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यामध्ये ठराविक नियम असतात, तसेच नियम मानवी आणि समाज वर्तनालाही लागू पडतात असा हा दृष्टिकोन मानतो. म्हणून एखाद्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट भूभागावरील असलेल्या समाजामध्ये जे संशोधन केलं जातं ते संशोधन हे दुसऱ्या काळामध्ये किंवा दुसऱ्या भूभागावर असलेल्या मानवी समाजाला सुद्धा काही प्रमाणात लागू होऊ शकतं. हे नैसर्गिक शास्त्राचे नियम या ठिकाणी प्रत्यक्षवाद मान्य करतो. कारण माणूस हा शेवटी कुठेही असला तरी माणूसच आहे. त्याचे जीन्स, त्याच्या बायोलॉजी हे सगळीकडे थोड्याफार फरकाने सारखे असते. त्यामुळे त्याचे वर्तन हे एकमेकांना लागू पडू शकते. अशा पद्धतीचा विश्वास हा पॉझिटिव्हिझममध्ये किंवा प्रत्यक्षवादामध्ये येत असतो. ऑगस्ट कॉम्ट याला हा जो फ्रेंच तत्त्वज्ञ याला या आधुनिक प्रत्यक्षवादाचा जनक मानला जातो. याची वैशिष्ट्य अशी आहे की संशोधन हा जो प्रत्यक्षवाद आहे असं मानतो की संशोधकांना वैयक्तिक विचार, भावना, पूर्वग्रह यांना स्थान नसतं. ऑब्जेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. निरीक्षण आणि संशोधन साधनातून जी निष्कर्ष येतील तेच निष्कर्ष खरे आहेत. संशोधकाला काय वाटते या ठिकाणी महत्त्वाचं नाही. दुसरा आहे संख्यात्मक पद्धती म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेथड. डेटा गोळा करण्यासाठी सांख्यिकीय पद्धतीचा वापर केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे, गणिताचा वापर केला पाहिजे आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष असले पाहिजे. ही जी पद्धत आहे निगमन पद्धतीवर म्हणजे डिडक्टिव्ह अप्रोच, ज्याला अवगामी पद्धती सुद्धा म्हणतात, यावर आधारित असते. याच्यामध्ये सिद्धांत आधी कोणता सिद्धांत आहे तो सिद्धांत खरा आहे की खोटा आहे हे तपासण्यासाठी हायपोथेसिस तयार केली जाते आणि डेटाच्या आधारे हायपोथेसिस ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट केली जाते. पुनरावृत्ती हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे की एखाद्या संशोधकाने काढलेले निष्कर्ष दुसऱ्या संशोधकाने सारख्याच पद्धत वापरून प्रयोग केल्यास सारखे झाले पाहिजे. उदाहरणार्थ एखादी मॅनेजमेंटमधलं एखादं मॉडेल आहे, जे मॉडेल एका कंपनीमध्ये यशस्वी झालेलं आहे, तर ते झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे की ह्या पद्धतीचं मॉडेल या प्रकारच्या कंपनीमध्ये यशस्वी होते. तसंच मॉडेल जर तशाच प्रकारच्या कंपनीमध्ये दुसऱ्या मॉडेलमध्ये ते मॉडेल वापरलं तर त्या कंपनीमध्ये सुद्धा त्याला यश आलं पाहिजे असं हे संशोधन सांगतं. तरच ते पहिलं संशोधन हे संशोधन आहे असं मान्य केलं जातं. किंवा एखाद्या शिक्षकाने एखादी नवीन अध्यापन पद्धती शोध लावला, तयार केली, ती वापरली आणि ती यशस्वी झाली असं त्याचं संशोधन सांगत असेल तर दुसऱ्या शिक्षकांनी जरी ते संशोधन त्या पद्धतीची अध्यापन पद्धती वापरली तर तिकडे सुद्धा फायदा झाला पाहिजे. प्रत्यक्षवादाच्या मर्यादा असं आहे की यांनी मानवी भावनांकडे दुर्लक्ष केलं.
आणि कृत्रिम वातावरणात तयार केलेल्या निष्कर्षांना नैसर्गिक वातावरणाशी लागू करण्याचा प्रयत्न केला. ज्या आता उदाहरणार्थ जसं सांगितलं की शिक्षकांनी जाणीवपूर्वक एखादा प्रयोग केला, तर हा प्रयोग करत असताना त्यांनी बऱ्यापैकी काळजी घेतली, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी विद्यार्थी वर्ग निवडला आणि अशी एक रचित आणि नियंत्रित वातावरण तयार करून त्यामध्ये प्रयोग केला. मग तोच प्रयोग हा अनियंत्रित वातावरणामध्ये किंवा नैसर्गिक वातावरणामध्ये कितपत यशस्वी होईल हे सांगता येईल का नाही याविषयीचे प्रत्यक्षवादामध्ये मर्यादा आल्यात. आणि या प्रत्यक्षवादामध्ये ची प्रतिक्रिया म्हणून एक उत्तर प्रत्यक्षवाद अस्तित्वात आला. उत्तर प्रत्यक्षवाद हा त्याच्याच मर्यादांचा उल्लेखून केला गेला. तर पॉझिटिव्हिझमचे जे महत्त्वाची वैशिष्ट्य आहे की जगात हा एक दृष्टिकोन मानतो की एकच अंतिम सत्य आहे आणि विज्ञानाच्या नियमांचा वापर करून सत्य 100% अचूकपणे शोधता येतं आणि संशोधक हा प्रत्येक वेळेस पूर्णपणे तटस्थ असतो, त्यावर त्याचा निष्कर्षावर कोणताही वैयक्तिक प्रभाव पडत नाही. म्हणजे तो तटस्थपणे करत असतो, अनबायसली करत असतो, पूर्वग्रह न आणता तो करत असतो. अशा पद्धतीचं मत हे पॉझिटिव्हमध्ये आहे. आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम म्हणजे उत्तर प्रत्यक्षतावादमध्ये असं मानतो की मानवी मर्यादांमुळे 100% सत्य शोधणं हे अवघड असतं, कारण प्रत्येक व्यक्तीची एक मर्यादा असते, संशोधन साधनांची मर्यादा असते आणि त्या माध्यमातून आलेले निष्कर्ष हे 100% खरं आहे असं सांगता येत नाही. सर्वच गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत मोजता येत नाही, कारण माणसाचे वर्तन सतत बदलत असतं. म्हणून आपण बघू सायकोलॉजी असं मानते की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्यामुळे त्याच्यावरचे संशोधन हे दुसऱ्यांना लागू होईल याची काही खात्री देता येत नाही. आणि संशोधक हा देखील माणूस आहे आणि त्याच्या विचारांचा आणि संस्कृतीचा संशोधनावर प्रभाव पडू शकतो. कारण ती व्यक्ती जर एखादा कार्यक्रम विकसित करत असेल, एखादं मॉडेल विकसित केलेलं असेल, एखादं पेटंट घेत असेल, तर ती एक व्यक्ती म्हणून त्यात असते आणि तिचे विचार आणि तिची विचार पद्धती आणि आयडिओलॉजी ही त्यामध्ये रिफ्लेक्ट होत असते आणि त्यामुळे ते जर सदोष असतील तर त्यांचं मॉडेलसुद्धा सदोष होऊ शकतं. अशा पद्धतीची एक शक्यता यामध्ये मांडली जाते. आणि म्हणूनच आपण बघू की सामाजिक संशोधनांमध्ये मर्यादा लिहिण्याचा मुद्दा असतो थेसिसमध्ये, की या संशोधनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत, ज्यामध्ये या मर्यादा जो उत्तर प्रत्यक्षतावाद आहे तो सांगत असतो, त्याच्या नियमानुसार हे आपण लिहित असतो की या संशोधनाच्या या मर्यादा आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बाह्यचले सुद्धा लिहित असतो की ज्या बाह्यचलांचा परिणाम आपल्या संशोधनाच्या निष्कर्षांवर होऊ शकतो ती सुद्धा आपण लिहित असतो. त्याचं कारणच असं आहे की आपण हा कुठतरी पॉझिटिव्हिझमचा प्रभाव आपल्यावर आहे. तर असं साधारणतः सारांश या प्रत्यक्षवादाचा आणि उत्तर प्रत्यक्षवादाचा आहे. आता आपण त्याच्यावर आधारित एक 20 प्रश्नांचा सराव करूया. हा एक लक्षात घ्या, पेपर 1 मधील युनिट 2 आहे, त्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड मध्ये हा एक मुद्दा आहे, प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षतावाद. चला बघूया या संकल्पनांवर आधारित हे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या फ्रेंच तत्वज्ञानाने आधुनिक प्रत्यक्षवादाचा पाया रचला आणि विज्ञानाच्या पद्धती सामाजिक शास्त्रात आणल्या? तर ऑगस्ट कॉम्ट जो आहे हा फ्रेंच प्रत्यक्षवादाचा जनक याला मानलं जातं. याने सर्वप्रथम प्रतिपादन केले की मानवी समाजाचा अभ्यासही नैसर्गिक विज्ञान शास्त्राप्रमाणेच वस्तुनिष्ठ नियमांच्या आधारे केला जाऊ शकतो आणि ही एक मोठी क्रांती होती. प्रश्न क्रमांक 2, प्रत्यक्षतावादी दृष्टिकोनानुसार खालीलपैकी कोणत्या घटकाला संशोधनात अजिबात स्थान नसते? यामध्ये संशोधनाला वैयक्तिक हे प्रत्यक्षवाद हा पूर्णपणे वस्तुनिष्ठतेवर आधारित असतो, म्हणजे जे निरीक्षणातून जे साधनातून आलेले निष्कर्ष आहे त्याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे संशोधक तटस्थ असतो, त्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, डेटा काय कलेक्ट झाला आहे त्याच्यातनं काय निष्कर्ष येतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्या वैयक्तिक भावना, विचार, पूर्वग्रह संशोधनाचे निष्कर्ष बदलू शकत नाही. प्रश्न क्रमांक 3, ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रात निश्चित नियम असतात तसेच मानवी समाज आणि मानवी वर्तनही लागू पडू शकतात, हा विचार प्रामुख्याने कोणत्या दृष्टिकोनाचा गाभा आहे? तर हा प्रत्यक्षवादाचं हे मुख्य गृहीतकच आहे की नैसर्गिक शास्त्राचे जसे नियम त्यामध्ये असतात तसेच नियम हे सामाजिक शास्त्रांना सुद्धा लागू पडतात. म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक शास्त्रामध्ये जसे नियम असतील, समजा वनस्पतीच्या वाढी संदर्भातला एक नियम असेल तर तो भारतातही लागेल, तो अमेरिकेतही लागेल, तो उत्तर ध्रुवावर लागेल. म्हणजे ते नियम असतील ते सगळीकडे लागू होऊ शकतात. तसंच व्यक्तिसमूहांच्या बाबतीतही आहे की व्यक्तिसमूहांचा जो नियम एका देशात लागेल तो दुसऱ्या देशात, तिसऱ्या प्रदेशात अशा पद्धतीने तो लागू करता येऊ शकतो. म्हणजे असे काही कॉमन सामायिक नियम असू शकतात, हे या प्रत्यक्षवादाचा गाभा आहे.
प्रश्न क्रमांक 4. एका संशोधकाने आधीपासून उपलब्ध असलेल्या सिद्धांताच्या आधारे काही परिकल्पना तयार केली आणि डेटा गोळा करून तपासली. या पद्धतीला काय म्हणतात? म्हणजे आधी परिकल्पना तयार केली आणि ती तपासली आहे, त्यामुळे याला डिडक्टिव्ह किंवा निगमन पद्धती म्हणतात, किंवा याला उद्गामी पद्धत असे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी आधी याला अवगामी पद्धत असं म्हणतात. याच्यामध्ये असं असतं की आधी हे मान्य करायचं की ही एक परिकल्पना ही एक सत्य आहे आणि ते तपासून बघायचं आहे. उदाहरणार्थ बुद्धिमत्तेचा परिणाम हा त्याच्या परीक्षेच्या निकालावर होत असतो, हे मान्य ही एक मान्यता आहे. मग ही तपासून बघायची, IQ बघायचा आणि परीक्षेचे मार्क्स बघायचे, याचा सहसंबंध तपासायचा. म्हणजे असं एखादी परिकल्पना मांडायची आणि ती तपासून बघायची. यापेक्षा वेगळी मेथड असते जी म्हणजे इंडक्टिव्ह अप्रोच. इंडक्टिव्ह अप्रोचमध्ये असं असतं की आधी घटना काय झाली तिचा अभ्यास करायचा आणि त्याच्या आधारातून निष्कर्ष काढायचे. उदाहरणार्थ यंदाच्या वर्षी सगळीकडे जांभळांचं प्रमाण खूप जास्त आहे. मग हे जांभळांचं प्रमाण जास्त का आलेलं आहे यासाठी माहिती शोधायची, यासाठी संशोधन करायचं आणि त्याच्या मागची कारणं शोधून काढायची. त्याचं काही निश्चित उत्तर आधी मनात ठेवायचं नाही. आधी सगळीकडून त्याची वैज्ञानिक माहिती काढायची, त्याचा हवामानाचा काय परिणाम झालेला आहे, तिथल्या शेतीवर शेतकऱ्यांच्या कृतीचा काय परिणाम झालेला आहे या संदर्भात अभ्यास करून त्याच्या आधारे निष्कर्ष काढायची. ही झाली विगमन पद्धती. प्रश्न क्रमांक 5. प्रत्यक्ष संशोधनातील पुनरावृत्ती या वैशिष्ट्याचा अचूक अर्थ काय आहे? तर याचा अचूक अर्थ असा आहे की जर एखादं संशोधन वैज्ञानिक असेल आणि ते खरंच शास्त्रीय असेल तर इतर कोणत्याही संशोधकाने त्याच पद्धतीत तीच परिस्थितीत ती पद्धत वापरल्यास त्यालाही तेच निष्कर्ष मिळाले पाहिजेत, तरच ते संशोधन हे चांगलं संशोधन असं मानलं जातं. प्रत्यक्षवादाची सर्वात मोठी मर्यादा कोणती मानली जाते की हा जो आहे माणूस यंत्र नाही आहे, त्याच्या भावना आणि मूल्य संस्कृती बदलतात. त्यामुळे प्रत्यक्षवाद हा प्रत्येक गोष्टीमध्ये संख्यामध्ये मोजण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे मानवी वर्तनाचा अंतर्गत अर्थ समजून घेण्यास मर्यादा येतात. म्हणून हा जो दृष्टिकोन आहे हा मानवी भावना, संस्कृती, व्यक्तीच्या अंतर्गत विचारांकडे दुर्लक्ष करतो. तो असं मानतो की आफ्रिकेतील व्यक्ती, अमेरिकेतील व्यक्ती, आशियातील व्यक्ती एकाच पद्धतीने रिॲक्ट करतील, एकाच पद्धतीने त्यांचा एक पॅटर्न असेल रिॲक्शनचा, अशा पद्धतीचा तो मान्य करतो. त्याच्यावर त्यांच्या भावना, संस्कृती, वय याचा विचार होत नाही किंवा याचा प्रभाव पडत नाही. प्रश्न क्रमांक 7. सत्य जगामध्ये अस्तित्वात आहे, परंतु मानवी मर्यादा आणि पूर्वग्रहांमुळे ते 100% अचूकपणे शोधता येणं अशक्य आहे. हे विधान कोणत्या विचारसरणीचं आहे? तर हे विधान उत्तर प्रत्यक्षवादाचं आहे. कारण की प्रत्यक्षवाद असं सांगतो की हे सत्य 100% शोधता येतं, पण आणि मानव हा कोणत्याही चुका करत नाही संशोधनामध्ये. पण उत्तर प्रत्यक्षवाद त्याला उत्तर म्हणून हे सांगतो की मानवी मर्यादांमुळे हे सत्य अचूकपणे शोधणं अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक विचारप्रवाहामध्ये काहीतरी त्रुटी असते, हे उत्तर प्रत्यक्षवाद मानत असतो. प्रश्न क्रमांक 8. उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोनानुसार संशोधकाच्या भूमिकेबद्दल काय खरे आहे? उत्तर प्रत्यक्षवादाचा उत्तर B आहे. संशोधक हा देखील माणूस आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीत आणि संस्कृतीच्या संशोधनावर थोडाफार प्रभाव पडू शकतो. 9. जर एखाद्या संशोधनात केवळ सांख्यिकीय डेटा, सर्वेक्षण आणि टक्केवारी यावरच भर दिला असेल तर ते संशोधन कोणत्या चौकटीत बसतं? गुणात्मक चौकटीत, उत्तर प्रत्यक्षवादी, रचनावादी चौकटीत, प्रत्यक्षवादी चौकटीत. तर ही जी पद्धत आहे ही संख्यात्मक पद्धत आहे, म्हणून ही प्रत्यक्षवादी चौकटीत बसते, ज्या ठिकाणी फक्त डेटा जो आहे संख्येच्या स्वरूपात आलेला डेटाचा विचार करायचा, शब्दाच्या माध्यमातून आलेला डेटा, क्वालिटेटिव्ह डेटावर त्या प्रमाणात विचार केला जात नाही. शिक्षकांच्या कौतुकामुळे 100 विद्यार्थ्यांचे 10% गुण वाढले, परंतु यात विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती, त्याचा वैयक्तिक रस, अभिरुची कारणीभूत असू शकते. या प्रकारचा सर्वसमावेशक निष्कर्ष पाडणारी पद्धती कोणती किंवा विचार प्रवाह कोणता? तर या दोघांच्या उत्तर प्रत्यक्षवाद हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण की शिक्षकांचं कौतुक याचं निरीक्षण केलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून हे 10% वाढले हे केलेलं गेलेलं, पण त्यासोबतच विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती, त्याचा वैयक्तिक इंटरेस्ट जो आहे तो मात्र या ठिकाणी मोजला नाही, पण त्याचाही परिणाम होत असतं. कारण मानव हा एक व्यक्ती म्हणून रिॲक्शन देत असताना एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे देत असेल हे प्रस्थापित करणं अवघड असतं, ते उत्तर प्रत्यक्षवाद मानतं. 11. उत्तर प्रत्यक्षवादी संशोधनात सामान्यतः डेटाची वैधता त्रिकोणीकरण म्हणजे ट्रँग्युलेशन पद्धत वापरली जाते. याचा अर्थ काय? म्हणजे ट्रँग्युलेशनचा अर्थ काय? तर ट्रँग्युलेशनचा अर्थ आहे की जी वेगवेगळ्या संकलनाच्या साधनांची आलेली माहिती आहे ती वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकत्रित करून मग त्याच्या आधारे निष्कर्ष काढायचे. उदाहरणार्थ एखाद्या घटनेविषयीचं
मत आपल्याला विचारायचं असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटाची मतं विचारली, वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या मतं विचारली, मग लिंगानुसार मतं विचारलीत, व्यवसायानुसार मतं विचारली आणि मग ते सगळ्या मतांचं एकत्रितकरण करणं वेगवेगळ्या संशोधनाच्या साधनांच्या माध्यमातून त्याला डेटा ट्रायंग्युलेशन असं म्हणतात आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढायचे म्हणजे एकत्र करायचं थोडक्यात. 12 प्रत्यक्षवादी संशोधन बहुतांश वेळा कोणत्या प्रकारच्या वातावरणात पार पडते ज्याला कृत्रिम असे मानले जाते? उत्तर आहे बी, नियंत्रित किंवा प्रयोगशाळेसारख्या वातावरणात. जेव्हा संशोधक हा कोणत्याही प्रकारच्या संशोधनामध्ये एखादं मॉडेल असेल, एखादी अध्यापन पद्धती असेल, एखादी खत प्रणाली असेल वनस्पतीसाठी, एखादी न्यूट्रिशनचं एखादं कलेक्शन ऑफ न्यूट्रिशन असेल, तर तो एखादा आहारचा व्यवस्था असेल, तर असं कोणते असेल तर ते प्रयोग करत असताना त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं कोणत्या वर्गावर, कोणत्या गटावर कोणता सॅम्पल निवडलं जाईल. ते सॅम्पल नियंत्रित करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्न प्रभावाचा रोखून, बाह्यचलांचा परिणाम रोखून मग नियंत्रित वातावरणात त्यांच्यावर प्रयोग केले जातात. त्यामुळे हा नियंत्रित आणि प्रयोगशाळेच्या वातावरणात याला कृत्रिम असं संबोधलं जातं. वैज्ञानिक तत्त्वज्ञानात क्रिटिकल रिअलिझम, गंभीर वास्तवतावाद किंवा चिकित्सक वास्तवतावाद हा विचार कोणत्या दृष्टिकोनातून पुढे आलेला आहे? तर क्रिटिकल रिअलिझम हा मानतो की आपल्या सभोवताचे जग स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे, पण आपली सामाजिक समज आणि मोजमाप करण्याच्या पद्धती या नेहमीच परिपूर्ण नसतात. हा उत्तर प्रत्यक्षवादाचा पाया आहे आणि त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या कृतींना वेगवेगळ्या प्रकारची मान्यता असते. एखाद्या गोष्टीला एखाद्या समाजामध्ये मान्यता असते, तीच गोष्ट करण्याला दुसऱ्या समाजामध्ये मान्यता नसते. तर हे क्रिटिकल रिअलिझम हे मानतो की हे असं असू शकतं. हा क्रिटिकल रिअलिझमचा पाया आहे की या प्रकारचं सत्य अस्तित्वात असतं. हाच उत्तर प्रत्यक्षवादासुद्धा हा विचार प्रवाह मान्य आहे. प्रश्न 14, केवळ डोळ्यांनी दिसणारे, मोजता येणारे, ज्यांचे प्रत्यक्ष इंद्रियाद्वारे निरीक्षण करता येतं तेच सत्य, हा विश्वास खालीलपैकी कशाचा आहे? तर हा प्रत्यक्षवादाचा पाया आहे. इंद्रियजन्य अनुभव आणि प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित संशोधन असलं पाहिजे, कारण ते सिद्ध करता येतं, त्याची पडताळणी करता येते, त्याचं रिप्लिकेशन करता येतं, म्हणून तेच संशोधन हे होऊ शकतं जे या अनुभवावर आणि प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित आहे. मानवी वर्तन सतत बदलणारे आणि गुंतागुंतीचे असते, त्यामुळे विज्ञानाचे कडक नियम सामाजिक संशोधनात जसेच्या तसे वापरता येत नाही. हा आक्षेप कोणी घेतला? हा आक्षेप उत्तर प्रत्यक्षवाद्यांनी घेतला. हा प्रत्यक्षवादाचा हा विचार होता. यावर आक्षेप उत्तर प्रत्यक्षवाद्यांनी घेतलाय. त्यांच्या मते नैसर्गिक पदार्थ आणि माणूस यांच्यात फरक आहे. माणसाचे वर्तन परिस्थितीनुसार, वेळेनुसार बदलत असतं, तशी ती या भौतिक गोष्टींच्या बाबतीत बदलत नसते. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता दृष्टिकोन ऑब्जेक्टिव्हिटीकडून मॉडिफाईड ऑब्जेक्टिव्हिटीकडे जात असतो? यामध्ये संपूर्ण उत्तर आहे सी, उत्तर प्रत्यक्षवाद. हा याने दोघांचं कॉम्बिनेशन केलं, ऑब्जेक्टिव्हिटी आणि मॉडिफाईड ऑब्जेक्टिव्हिटी त्यांनी ॲक्सेप्ट केली. संपूर्ण किंवा परिपूर्ण वस्तुनिष्ठता आणणं शक्य नाही हे स्वीकारून शक्य तितकी तटस्थता राखण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मॉडिफाईड ऑब्जेक्टिव्हिटी आहे, जी उत्तर प्रत्यक्षवादाची ओळख आहे. आपण संशोधनामध्ये जर थेसिस बघितले असेल तर त्याच्यामध्ये प्रयोगाची अंतर्गत आणि बाह्य वैधता म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी प्रस्थापित करताना तर जो प्रवाह आहे तो त्यामागे सुद्धा हाच विचार आपल्याला दिसतो की ज्यामध्ये आपण जी वस्तुनिष्ठता जपलेली आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याची व्हॅलिडिटी वाढवलेली आहे आणि जेणेकरून ऑब्जेक्टिव्हिटी वाढेल यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत किंवा व्हॅलिडिटी, रिलायबिलिटी आपण टेस्ट करत असतो, त्यामागे सुद्धा हेच आहे की उत्तर प्रत्यक्षवादाचा त्यामागे हा विचार प्रवाह आहे की संपूर्णपणे शक्य नाही, पण किती आणू शकतो आपण ते आपण संशोधनाच्या मर्यादेमध्ये लिहित असतो. त्यानंतर आपण बाह्यचलांवर नियंत्रण कसं ठेवलं हे सांगत असतो. त्यानंतर आपण आपली माहिती संकलनाची साधनं कशा पद्धतीने रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी टेस्ट केलेलं आहे, जेणेकरून आपण हे सांगत असतो की आपण आपलं संशोधन हे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह आहे. ते 100% नाही, पण ते मॉडिफाईड ऑब्जेक्टिव्हिटीच्या तत्वावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 17, संशोधनात जेव्हा एका विशिष्ट सिद्धांताची सत्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण वापरलं जातं तेव्हा ते कोणत्या दृष्टिकोनाचे प्रातिनिधिक उदाहरण ठरते? तर अर्थात ते सिद्धांत तपासणे आणि सर्वेक्षण वापरून संख्यात्मक डेटा गोळा करणे हे प्रत्यक्षवादाचा संशोधनाचा पारंपरिक मार्ग आहे. म्हणजे एक परिकल्पना घ्यायची आणि परिकल्पना तपासायची, हा प्रत्यक्षवादाचा विचार प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 18, विज्ञानाचा कोणताही सिद्धांत अंतिम नसतो,
तो कधी ना कधी खोटा होऊ शकतो. म्हणजे फॉल्सिफिकेशन हा कार्ल पॉपरचा विचार कोणत्या विचारसरणीला बळ देतो, अर्थात कार्ल पॉपरचा जो विचार आहे हा विचार अंतिम सत्य संकल्पनेला आव्हान दिलं, तर अर्थात हा उत्तर प्रत्यक्षवादाची सुरुवात आहे. विज्ञानाचे काही नियम त्या काळात त्या काळात विज्ञान म्हणजे तत्कालीन सत्य असंही म्हटलं जातं. म्हणजे एका काळामध्ये असं मानलं जातं की पृथ्वीच युनिव्हर्सच्या केंद्रस्थानी आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं मानणारी साहित्य होते. त्यानंतर पुराव्याशी वेगळेच सिद्ध झालं आणि मग सूर्य केंद्रस्थानी आहे, पृथ्वी त्याभोवती फिरते हे सत्य झालं. असं कालमापनाच्या संदर्भात सापेक्षवाद ज्यावेळेस आला त्यावेळेस सुद्धा बरेचसे चेंजेस हे विज्ञानामध्ये झालेत. जे आधी सत्य मानले जाते ते खोटे ठरून त्याच्यावेळी दुसरा सुधारित सत्य समोर आलं. तर संशोधनाचं हे कामच असतं की जरी एखादी स्थिती ही सत्य स्थापित झालेली आहे, त्याच्यात सिद्धांत सिद्ध झाले तरी सुद्धा तो पुन्हा पडताळून बघणे, जेणेकरून त्याच्यात आणखी काही वेगळं सत्य आहे का हे बघणं, म्हणून रिसर्च असा शब्द वापरला जातो. आणि हा रिसर्चची जी प्रक्रिया आहे ही प्रत्यक्षवादामधून उत्तर प्रत्यक्षवादाची निर्मिती या कार्ल पॉपरच्या विचारातून जन्माला आली. 19 संशोधनाचा कोणत्या एकच दृष्टिकोन किंवा पद्धत परिपूर्ण नसते, त्यामुळे संशोधनात लवचिकता असायला हवी असे मानणारा दृष्टिकोन कोणता, अर्थात उत्तर प्रत्यक्षवाद हा संशोधनात लवचिकता देतो. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, संशोधन पद्धती शास्त्राचा ऐतिहासिक विकासाचा क्रम योग्य कोणता आहे, म्हणजे ज्या वेगवेगळे विचार प्रवाह आलेत त्याच्यामधला कोणता प्रवाह आहे. तर योग्य जो आहे तो आधी विज्ञानाच्या उदयानंतर आधी ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रत्यक्षवाद आला, त्याच्यातूनच बरीचशी औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, संशोधनं झाली प्रत्यक्ष भौतिक याच्यामध्ये. त्याला प्रतिसाद म्हणून 20व्या शतकात उत्तर प्रत्यक्षवाद आला आणि उत्तर प्रत्यक्षवादानंतर ज्ञान निर्मितीचा आधुनिक रचनावादी संकल्पना विकसित झाली. म्हणून या ठिकाणी बी हे उत्तर बरोबर आहे. प्रत्यक्षवाद, उत्तर प्रत्यक्षवाद आणि आधुनिक रचनावाद. अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षतावाद याचा आपण आधारित प्रश्नांचा सराव केला. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जे आपले मित्रमैत्रिणी सेट नेटची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सोबत सुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करा.